औषध दुकानांना यापुढे ग्राहकांना औषधांचे बिल देणे बंधनकारक आहे। जर एखाद्या ग्राहकाला बिल नको असेल तरी त्याचा तपशील बिल स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे। तसे न करणाऱ्या विक्रेत्यांवर परवाना रद्दची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, गुटखा, पान मसाला बंदी बाबतच्या पुणे विभागाच्या कामांचा आढावा झगडे यांनी घेतला। यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। प्रत्येक औषध दुकानात फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे। फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांवर कारवाईची जोरदार मोहीम एफडीएने हाती घेतली आहे। त्यानंतर आता ग्राहकांना औषधांचे बिल देणे बंधनकारक केले आहे। झगडे म्हणाले की चुकीच्या अथवा बनावट औषधांची विक्री होण्याची शक्यता असते। बहुतांश प्रकरणात औषधांचे बिल दिले जात नसल्याने एखाद्या रुग्णाच्या आरोग्यावर चुकीच्या औषधामुळे विपरीत परिणाम झाला तरी पुढे काही कार्यवाही करता येत नाही। तसेच एखाद्या नामांकित औषध कंपनीच्या औषधातही कधी कधी चुकीची मात्रा असू शकते। बिलामध्ये रुग्णाच्या डॉक्टरांचा आणि औषधांचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे। त्यामुळे एखादा गैरप्रकार घडल्यास त्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे। जर एखाद्या ग्राहकाला बिल नको असेल तरीही औषध दुकानदारांनी ते बिल करणे आवश्यक आहे, कारण रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचा तपशील ठेवणे महत्त्वाचे आहे। औषध विक्रेते नक्की बिल देत आहे की नाही हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचेही झगडे यांनी सांगितले।